छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर शहरात आपण इथं आलो आहोत. वेरूळचा काही दिवसापूर्वी एक वाद समोर आला होता. जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज हे यांची जमीन असताना तिथं काही मुस्लिम जमा येऊन काही वादग्रस्त विधानं केले होते किंवा नारेबाजी झाली होती. त्या संदर्भातच रत्नपूर पोलीस स्टेशन इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः आपल्यासोबत PI महाजन सर आहेत. सर, नेमका बंदोबस्त कशासाठी एवढा आणि काय याचे कारण आहेत? आज मागचा जो रमजान ईदच्या दिवशी जो जातीय तणाव निर्माण झालेला होता, येणाऱ्या बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं सामाजिक वातावरण खराब होऊ नये, तसेच नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये राहू नये, पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधावा, तसेच समाजकंटकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी व सण आनंदात व उत्साहात तसेच कोणत्याही दडपणाशिवाय साजरे केले जावेत, याकरता हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे. नक्कीच याचं कायद्याने उल्लंघन जर उद्या झालं त्याच्यावर आपण काय कारवाई करणार आहात? आम्ही दिनांक 26/5/2026 ते 28/5/2026 संचारबंदी लागू केलेली आहे. 5 किंवा 5पेक्षा अधिक इसमांना कोणतेही गैरकृत्य करण्यास मनाई केलेली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवरती आम्ही कडक कारवाई करू. तसेच येणारा सण उत्सव हे अतिशय शांततेत साजरे केले जावेत. समाजाने, नागरिकांनी एकत्रितपणे, ज्यामध्ये आपल्याकडे जो जागतिक वारसा असलेलं वेरूळ ही लेणी आहे, त्यामध्ये सुद्धा बाहेरील नागरिक तसेच घृष्णेश्वर मंदिर येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नागरिक येतात, तसेच परदेशी नागरिक येतात. अशा लोकांना वेरूळ हे अतिशय सामाजिक वातावरण सलोखा असलेलं गाव आहे. तर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व इथला जो व्यवसाय चालू आहे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये. समाजामध्ये प्रत्येकाने आपले सण हे आनंदात व उत्साहात साजरे करावे, त्याबद्दलची वातावरण निर्मिती करण्यासाठी सदरचा रूट मार्च आज घेण्यात आलेला आहे. नक्की साधारण किती बंदोबस्त हा वेरूळ इथे तैनात असणार आहे? आजच्या रूट मार्चमध्ये SRPF गट क्रमांक 3चे 3 अधिकारी, 46 कर्मचारी, तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी व बाहेरील पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी असे एकूण 40 कर्मचारी आणि होमगार्डचे 50 पुरुष व महिला कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले होते. आणि उद्याच्या बंदोबस्ताकरता आज रात्री अजून अधिकारी व कर्मचारी येत आहेत. नक्कीच आपण जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर भला मोठा असा पोलीस बंदोबस्त असेल, मोठ्या तुकड्या देखील इथे दाखल झालेल्या आहेत. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता रत्नपूर पोलीस हे हाय अलर्टवर आले आहेत. मी गौरव जोंधळे, सुदर्शन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.